रामकृष्ण हरी माऊली. आता आपल्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. आज पालखी नसरापूरवरून शिरवळला जाणार आहे. तर आजच्या दिवसातील सर्व प्रसंग आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला पाहायला मिळतील. पण मात्र आत्ता आपण चाललेलो आहे पालखीसोबत. आपल्या चॅनलवरती असंच थांबून राहायचंय आणि व्हिडिओ पाहत राहायचे. कृष्ण हरी रामकृष्ण हरी जय कान्होराज तर माऊली आता पालखीचे प्रस्थान झालेले आहे. नसरापूर गावामधून पालखी आता शिरवळच्या दिशेने प्रस्थान झालेलं आहे. मात्र आता आपल्याला चालता चालता कोण मिळाले? पुन्हा एकदा हरी काका, विक्रम भाई आणि पप्पू दादा. पालखी आज शिरवळकडे प्रस्थान केलेलं आहे पालखीने. मात्र पण आज काय पाहायला मिळणार आहे तुम्हाला? तर आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे रथापाठीमागील 1 नंबरच्या दिंडीतील सर्व भक्तांचे, भाविकांचे छोट्या छोट्या बाईट पाहायला मिळतील. त्यानंतरनं रथापाठीमागील दिंडीमध्ये काय काय खेळ खेळले जात आहेत, कसं भजन होतंय, या सर्व गोष्टी आज तुम्हाला आजच्या लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आजचा लॉग तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. आप्पा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आप्पा वय काय तुमचं? 82. आणि वारी? वारी 45वी. 45वी. हो नक्की. हो. आप्पांनी या सोहळ्या बरोबर 45वी वारी केली. पण मात्र आप्पा सोहळा सुरू झाला तर तेव्हा कसा होता सोहळा? 50 माणसाचा फक्त सुरू झाला. श्री संत कामराज महाराज पालखी सोहळा कापूर ओळते भोजनाकरता विसाव्याला थांबणारे. आता आम्ही आता कापूर ओळमध्ये प्रवेश केलेला आहे. सर्व वारकरी आनंदात आहे, प्रेमात नाचतात, गातात, बागडतात. आता कापूर ओळा भोजन होणार आहे. शासनाने सुद्धा भरपूर सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं शासना सुद्धा अभिनंदन आम्ही करतो. पालखी सोहळ्यामध्ये हा आनंद इतका, या आनंदाला काय मापच नाही. जो पंढरीच्या वारी जाईल पाय पाय त्याला तो आनंद करतो, इतरांना नाही तो कळणार. रामकृष्ण हरी. राम रावण झुंजले कैसे, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. तर राम रावण झुंजले ऐसे, त्या प्रसंगाला जशी उपमा देता येत नाही तशीच ह्या वारीची उपमा होत नाही. ही वारी कुणासारखी? तर वारी सारखीच. फक्त आनंद, नित्य आनंद आणि नवा आनंद ह्या आणि स्वर्ग सुखाची जी काय प्राप्तीचे साधनं सांगितलेत त्यातलं मुख्य साधन वारी म्हणून सांगितलंय की मोक्ष त्याच्या सुद्धा पलीकडे देवाच्या थेट हृदयामध्ये जाऊन आसनस्थ होऊन उत्तम आराम आणि आनंद देणारी गोष्ट म्हणजे पंढरपूरची वारी. आणि कान्होराज महाराजांच्या सोबत ज्ञानेश्वर चोखोबारायांचं एक अभंग आहे, सुख अनुपम्य संतांच्या चरणी, दुसरीकडे सुख मिळणार नाही, ते फक्त कान्होराजांच्याच चरणाला मिळणार आहे. हीच वारी आणि त्या वारीचा ब्रह्मानंद आम्ही आता घेत आहोत. आम्ही आता पंढरपूरला चाललेलो आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काकांनी आपले अनमोल आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तरी आता पुढे व्हिडिओ मध्ये पाहत राहा, अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या पाहायच्यात. आपले नाव काय? तानाजी पराड, केंदूर. संत श्रेष्ठ कान्होराज महाराज सोहळ्यातील वारकरी. दिंडी क्रमांक? दिंडी रथापाठीमाग दिंडी क्रमांक 1. माऊली, कान्होराज महाराजांसोबत चालत असताना तुम्हाला एखादा अनुभव
संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोहळ्याचं हे 51वं वर्ष आणि खऱ्या अर्थानं या 2026 मध्ये या वारीमध्ये खरा अनुभव असेल तर तरुणांचा जे प्रमाण आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. खऱ्या अर्थानं या जीवनामध्ये पदार्पण केल्याच्या नंतर पांडुरंगांच्या भेटीसाठी लागलेली ओढ आणि या पायी सोहळ्यामध्ये चालत असताना मिळणारा आनंद सोहळा हा कितीतरी आगळा आणि वेगळा या ठिकाणी आम्हाला सर्व तरुणांना जाणवतोय. रामकृष्ण हरी मंडळी, आता निहारीला पालखी थांबलेली आहे. तर पालखी थांबली, निहारी चालू आहे, पण मात्र आपण आलोय आता वारकऱ्यांशी गप्पा मारायला. महत्वाचा मुद्दा आहे. तर सर्व वारकऱ्यांना आधी आपण रामकृष्ण हरी करू आणि त्यानंतर त्यांच्या बरोबर गप्पा मारू. सर्वांना रामकृष्ण हरी. कशी चालली वारी? आनंद वारी. पायी चालताना कसं वाटतंय? आनंदच वाटतोय ना. आनंद वाटतोय एकदम जोरात. कितवा दिवस आहे आजचा? पण आमचा तसा 9वा दिवस आहे. 9वा दिवस पालखीचा चालू आहे आणि सर्वजण संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांसोबत चाललेले आहेत पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. तर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं तर तुम्हाला पांडुरंगाची ओढ लागली का नाही? कशी लागली? किती लागे शिवा लागली शेव लागली से असं. श्री संत कान्होराज महाराज की जय. मात्र आता दुपारच्या विसाव्यासाठी थांबलेले आहे आणि सर्व भक्तगण या ठिकाणी विश्राम करतात, आराम करतायत. माऊली, आपण चाललेलो आहे रथामागील 1 नंबरच्या दिंडीमध्ये. तर आता आपल्याला माऊली भेटलेले आहेत. माऊली, नाव काय? संगीता शिवाजी सारस. तुमचं नाव काय माऊली? कमल खंडू गिलारे. तुमचं? शशिकला रमेश साकोरे. हे माऊली भेटलेले आहेत. माऊली, किती वर्ष झालं वारी करताय? 3 वर्ष. तर वारीला चालताना कसं वाटतंय? छान वाटतंय. तुम्हाला नाही काय? मला छान वाटतं. ओके. माऊली, नाव काय? लता प्रमोद डेरे. वय 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 53. किती वर्ष झाले वारी करताय? 13-14 वर्ष झाले वारीला. संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी सोबत चालताय तुम्ही? हा 1 नंबरची दिंडी आहे मागे. हा रथ मागे 1 नंबर. रथामागे 1 नंबरची. तर या महाराजांसोबत चालताना कसं वाटतं? खूप चांगलं वाटतं. कारण की माऊलीचे ते काका आहेत. ज्या वेळेस माऊलीला समाधी घ्यायची त्यावेळेस आमच्या माऊलीच्या काकांचं तिथं कीर्तन, खिरापतीचं कीर्तन झालं. त्यावेळेस माऊलीला समाधी लागली. असं म्हटल्यानंतर एका सेकंदात समोर एक बाई बॉटल घेऊन आली. म्हणलं माऊली मला एक घोटच द्या. म्हणे एक घोट नका घेऊ, पूर्ण बाटलीच घेऊन टाक. तेव्हा माऊलीने मला बाटलीच दिली. मग इथंच पांडुरंग भेटला मला. माऊली, आपण प्रत्येकाला भेटतोय, पण मात्र आता आलोय आपण अप्पांपाशी. अप्पा, वय काय तुमचं? महत्वाची गोष्ट 68 वय. कितवी वारी? आता 35 वर्ष झाली असते. 35 वर्ष वारी झाली. महाराजांसोबत चालतोय. अनुभव एखादा? अनुभव काय नाही. घरी काही अगदी परिस्थिती हालाकीची होती. एक बैल मारका होता, पण जर वारीला निघायचं म्हणलं बैल बांधून जर ठेवला तर पुन्हा सुटत सुद्धा नसत वगैरे. त्यापासून मुलं आमच्या रथचा पहिला केंदूरला सजिवत्यात आणि आनंदच वाटतो निघायला. मुलाखती सर्वांच्या घेतोय, पण मात्र आता आलोय आपण एक भजनातील दर्दी माणसाच्या मुलाखत घेण्यासाठी. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, नाव काय? गणेश साकोरे. किती वर्ष झालंय वारी करताय? आता 23वं वर्ष आहे माऊली. 23वं वर्ष. माऊली, आपण सर्वजण पंढरपूरच्या दिशेने पांडुरंगाला भेटायला चाललेलो आहे. हो. पण तुमच्या मनात त्या पांडुरंगाला भेटायचंय, तर ते मनातल्या काय भावना आहेत तुमच्या? भावना अशा आहे की आज 23 वर्ष झालं वारीला खंड नाहीच आहे, परंतु कितीही वारीला जरी नेहमी सातत्य जरी असलं तरी पांडुरंगाच्या भेटीची ओढ ही असतेच. परंतु कितीही वेळा दर्शन झालं, किती गेलं तरी ते म्हणजे जावंच वाटतं आणि पावाच वाटतं. आणि दिंडी क्रमांक 1 पालखी सोहळ्या मी दिंडीमध्ये चालतो. त्या दिंडीमध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या मध्ये सर्वात लहान मीच आहे आणि त्यांच्यामुळं मला जे भजन म्हणण्याचं नित्य नियम जे आहे भजनाचे
प्रथमतः सकाळी काकड आरती, नंतर निवडक अभंग, नंतर गवळणी, त्यानंतर हरिपाठ हे नित्यनियम मला जुन्या जाणकार लोकांनी शिकवले आणि त्याचा मी माऊली, इतक्या सोहळ्यामध्ये आनंद चालू आहे. आता खूप मोठा आनंद चालू आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळणार आहे. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की खूप सारे अभंग झालेत, खूप साऱ्या गवळणी झाल्यात. आता त्या गवळणी पाहायच्यात पुढे तर आनंदवारी या युट्यूब चॅनलला तुम्ही जाऊन पाहायचंय. तुम्हाला सर्व अभंग, सर्व गवळणी पाहायला मिळतील. मात्र हा सोहळ्यातील हा आनंद आता तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळणार आहे. पुढे पाहत राहा. माऊली, खूप सारा आनंद आज सोहळ्यामध्ये पाहायला मिळाला. आणि या सोहळ्यामध्ये आनंद असं झाला की गवळणी, भजन हे सगळ्या गोष्टी घडल्या. पण मात्र या चौघांनी हे चार दिसतात ना, हे चार पुरेपूर आनंद घेतला. हा आनंद तुम्हाला पाहायला मिळेल आनंद वारीवरती. पण मात्र आपला ब्लॉग पाहायचा, सोडायचा नाही, तसं थांबायचं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय कान्हूराज जय कान्हूराज, जय कान्हूराज, जय कान्हूराज. तर पाबळवरून आपल्या पालखी सोहळ्याला भेट देण्यासाठी दोन दादा आले. दादा, आजचा दिवस तुम्ही पालखीला आले, तुम्हाला कसं वाटतं? एकदम मजा, एकदम आनंद, एकदम मस्त, एकदम सगळ्यांसोबत हसून खेळून वारीला आलो. एकदम चालत चालत आम्ही आता शिरवळ मध्ये एंट्री केल्यानंतर त्यांनी भरपूर असं स्वागत केलेलं आहे. असं वाटतं घरी जाऊच नाही. एकदम मस्त, एकदम आनंद होतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही आजच्या दिवसासाठी आले. तुम्हाला पंढरपूरला येऊ वाटतंय का? पांडुरंगाला भेटायला? पांडुरंगाला भेटायला येऊ वाटतंय, 100% वाटतंय. पण काय थोडं घरी काम असल्यामुळे एक दिवस आपण वारीला आलोय, थोडा आनंद सगळ्यांसोबत साजरा केलाय. पंढरपूरला येऊ वाटतंय, पण पंढरपूरला आम्ही जाऊन येणार आहोत. ह्याच्यानंतर आम्ही पंढरपूरला जाणार आहे, दर्शन घेऊन मगच घरी जाणार आहे. नक्कीच नक्कीच. आयुष्यात एकदा तरी वारी करावी, वारी करावी. वारी करताना आली तर एक होईना दिवस वारी करावी आणि ते पुण्य पूर्ण वारीचं लागतं असं सर्वजण म्हणतात. तुम्हालाही लागेल. कान्हराज महाराजांचे आशीर्वाद तुमच्याही मागे राहील. नक्कीच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्रेष्ठ कान्हराज महाराजांची पालखी नसरापूर ते शिरवळ हा आजच्या दिवसाचा प्रवास होता. आणि नसरापूरवरून पालखी निघाली. दिवसभराचे क्षण तुम्हाला मी दाखवलेलेच आहेत व्हिडिओमध्ये. पण मात्र आता काय माहिती का, आरती पण झालेली आहे संपन्न. आणि शिरवळमध्ये पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आलेली आहे. आरती झाली, आता वाटचालीचं कीर्तन होणार आहे आणि त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तरी आजच्या व्हिडिओला आपण इथंच पूर्णविराम करतो. पण मात्र काय झालंय, पाबळवरून आपले दोन मित्र आलेले आहेत आज पालखीला भेट देण्यासाठी. त्यांचंही मी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आणि आपल्या आजच्या व्लॉगला इथेच रामकृष्ण हरी करतो. रामकृष्ण हरी.